Ladies and gentlemen, boys and girls and peeps of all ages, welcome to Angrezi in Marathi. This is Sujit and today we are going to learn about how to frame a negative sentence in simple present tense. साधं वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्स कसा बनवायचं ते आपण बघणार आहोत. So before we start with that, just remember one thing, that we need to add not to the helping verb whenever we have to form a negative sentence. नेगेटिव्ह सेंटेन्स करताना कधी नॉट ऍड करावं लागतं, पण हेल्पिंग वर्बला फक्त नॉट यूज करायचं नाही. तर आता स्ट्रक्चर आपण बघूया कशा प्रकारे करायचं आहे. तर ऑफकोर्स इट्स नेगेटिव्ह सेंटेन्स अँड युअर सेंटेन्स विल स्टार्ट विथ युअर सब्जेक्ट. सो सब्जेक्ट देन विल बी युअर हेल्पिंग वर्ब. ओके, देन इट्स नेगेटिव्ह, दॅट्स वाय विल हॅव टू ऍड नॉट टू दी हेल्पिंग वर्ब. देन विल बी युअर वर्ब अँड लास्ट विल बी युअर ऑब्जेक्ट. असं आपलं वाक्य असणार आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, त्याला नॉट आपण ऍड करू, मग त्यानंतर वर्ब आणि सगळ्यात शेवटी येणार आहे तुमचं ऑब्जेक्ट वर्ब नंतर. अँड सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सो इथे आपण फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्बच यूज करणार आहोत. इथे आपण सेकंड किंवा थर्ड फॉर्मचा यूज करणार नाही आहोत. प्लीज हे लक्षात ठेवा, ते आपल्याला करायचे नाही आहेत, फक्त आणि फक्त फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कुठले असणार आहेत? इट्स सिम्पल प्रेझेंट टेन्स, सो यू आर गोइंग टू यूज हेल्पिंग वर्ब डू, आणि डज ही येणार आहे. बट ते कसं ते सांगतो, ऑलरेडी आपण जेव्हा बघितलेला क्वेश्चन तेव्हा मी सांगितलेलं दॅट डू आणि डज सेम असतात, सो सिमिलर. बट डू कोणाबरोबर डज कोणाबरोबर ते समजून घ्या, कारण इथे खूप मिस्टेक्स होतात लोकांच्या. दॅट्स वाय whenever your subjects are I, we, you or they, okay, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल I, फर्स्ट पर्सन प्लुरल असेल we, you असेल सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल, और they, that is थर्ड पर्सन प्लुरल. At that moment we are going to use do. Okay, आता ह्याचं आपण पहिले वाक्य बघूया. सो लेट्स टेक एक्झाम्पल, मी क्रिकेट खेळत नाही. हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स. सो आय डू plus not. So I do not, verb play, and then your object cricket. I do not play cricket. मी क्रिकेट खेळत नाही. सपोज मी इथे सब्जेक्ट चेंज केला की तू क्रिकेट खेळत नाहीस. यू डोंट प्ले क्रिकेट. आता मी ते डोंट केलेलं, का केलेलं? कुठेही चालेल. सो डू नॉट किंवा यू कॅन यूज इन शॉर्ट, दॅट इज डोंट, चालेल. बोथ हॅव सेम मिनिंग. बेस्ट इज इव्हन मी पण कधी पण शॉर्टच करतो, मी डू नॉट असं वापरत नाही. बट चॉईस इज युअर्स, तुम्हाला डू नॉट वापरायचं डू नॉट वापरा. इफ यू वॉन्ट टू मेक इट डोंट, चॉईस इज युअर्स. अपार्ट फ्रॉम दिस, इफ आय चेंज द सब्जेक्ट राईट ना, इफ आय टेक वी, आता मी सब्जेक्ट वी घेतोय, तर आम्ही क्रिकेट खेळत नाही. वी डू नॉट प्ले क्रिकेट, अदरवाईज वी डोंट प्ले क्रिकेट. कसंही करू शकता तुम्ही. सेम, ते क्रिकेट खेळत नाही, थर्ड पर्सन प्लुरल, सो दे डू नॉट प्ले क्रिकेट, अदरवाईज दे डोंट प्ले क्रिकेट. दिस इज हाऊ यू हॅव टू फ्रेम सेंटेन्सेस. तुम्ही ते दुसरा वर्ब घेऊ शकता, कुठलेही घेऊ शकता, जे काय असेल. सपोज तू अभ्यास करत नाहीस, असं खूप ऐकायला भेटत असेल तुम्हाला, ठीक आहे, एस्पेशली फॉर स्टुडंट्स. देन हाऊ, देन दिस सेंटेन्स इज गोइंग टू बी लाईक तू अभ्यास करत नाही, सो यू डू नॉट स्टडी, अदरवाईज यू डोंट स्टडी. गेटिंग इट? सिमिलरली असे तुम्ही वाक्य बरेच बनवू शकता बाय चेंजिंग द वर्ब्स. नाउ दिस इज फॉर आय, वी, यू, दे. In case if your subject is third person singular, that is he, she, it or a name, at that moment तुम्हाला यूज करायचा आहे डज, तुम्ही डू वापरणार नाही. क्लिअर? आता इथे आपण कसं यूज करणार? मग डज जर आपण घेतलं तर आता आपण ही घेऊया की तो क्रिकेट खेळत नाही. मीन्स ही डज नॉट प्ले क्रिकेट. किंवा शॉर्ट फॉर्म जर करायचा झाला तर ही डझंट प्ले क्रिकेट. सेम आहे स्ट्रक्चर. सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आला, त्याला आपण नॉट ऍड केला, V1 घेतला, कारण V1च घ्यायचं मी मगाशी सांगितलं, अँड देन ऑब्जेक्ट. क्लिअर? आपण इथे चेंज करू. सपोज ती जेवण बनवत नाही, सो शी डज नॉट कुक फूड, अदरवाईज शी डझंट कुक फूड. कसंही करू शकता. यू कॅन यूज डज नॉट सेपरेटली और यू कॅन कॉम्बाईन देम बाय डुईंग डझंट. चॉईस इज युअर्स. सो एवढंच लक्षात ठेवायचं इन सिम्पल प्रेझेंट टेन्स while framing a negative sentence, that your structure would be subject plus helping verb plus not plus V1 plus object, and for subjects I, we, you, they, हे लोक असतील तर डू वापरायचं, आणि जर ही, शी, इट किंवा नेम असेल तर डज वापरायचं. ह्यात कन्फ्यूज होऊ नका. त्यांच्यावर डज, इथे डू, कारण कधी कधी लोक मिस्टेक करतात, ते ही बरोबर डू वापरतात. ही डोंट प्ले, रॉंग आहे. ही डझंट प्ले यायला पाहिजे. क्लिअर? जस्ट कीप दिस थिंग्स इन माइंड. सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. You can frame your own sentences in comment section as well. It will be good for you, good for me as well. And same content, if you want to learn in Hindi, you can check out my another channel. That's Angrezi and Hindi. Same content तिकडे हिंदीमध्ये असेल. So if you wish, you can watch that as well. And next video मध्ये आपण भेटूया with a new topic, and hope simple present tense negative sentence is clear with you.
So till then, keep learning. I'll see you next video, and class dismissed.